माझे नाव योगेश आहे आणि मी एका महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्यावेळी मी दिल्ली विद्यापीठातून BA करत होतो. जीवन अतिशय साधे होते. माझ्या कॉलेजमध्ये अनेक मुली अविवाहित होत्या. पण माझ्या सरासरी व्यक्तिमत्वामुळे त्याच्यासमोर माझ्यात हिंमत नव्हती. मी अशी मुलगी शोधत होतो जी मला माझ्या आयुष्यात नेहमी हवी असलेले प्रेम देऊ शकेल. पण यात मी अपयशी ठरलो. मग मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागलो, जेणेकरून एक दिवस मी श्रीमंत होऊ शकेन. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की मुली नेहमी सरासरीपेक्षा श्रीमंत पुरुषांना प्राधान्य देतात. माझ्या कॉलेजमध्येही तेच घडत होते. वडिलांमुळे श्रीमंत झालेली मुलं मुलींमध्ये फिल्मस्टार असल्यासारखी कशी राहतात? काय बदलत होता? ज्या मुली माझ्यासोबत खेळायच्या त्या आता मला ओळखत नसल्यासारखं दुर्लक्ष करत होत्या. कॉलेजमध्ये फक्त 3 मुली होत्या ज्यांना मी लहानपणापासून ओळखत होतो आणि त्यांना माझ्या बेडरूममध्ये पाहण्याचे स्वप्न पडायचे. आज तिची सडपातळ कमर आणि पूर्ण शरीर पाहून मी स्वतःला थांबवू शकलो नाही. या मुली कोणाशी तरी झोपतात हे मला माहिती होतं. माझ्यापेक्षा श्रीमंत आणि चांगला कोण आहे? मी निरुपयोगी वापरले. मी विचार करेन, थांबवेल आणि व्हिडिओ पाहून काम व्यवस्थितपणे करेल. पप्पांचे टेलरचे दुकान होते. तिथे मी त्यांना बरेच दिवस मदत करायचो. मला शिंपी कामात रस नसला तरी मला फक्त वेगवेगळ्या स्त्रियांना जवळून पाहण्याची संधी मिळवायची होती. पप्पांना तिथे एक मुलगी ठेवली होती जी बायकांची मापे घेत असे आणि कधीकधी तिच्या अनुपस्थितीत वडील हे काम माझ्याकडे सोपवायचे. वडिलांना मोजमाप करताना थोडे अस्ताव्यस्त वाटले. जे या वयात सर्वजण करतात त्याचवेळी ज्या स्त्रियांना सूट शिवून मिळतात त्यांना ते आवडत नाही. कामासोबतच मी या संधीचा फायदा घेत महिलांकडे माझ्या नजरेतून पाहत. कधीकधी वहिनी आणि इतर अनेक मुली माझ्या दुकानात यायच्या. मी तिची वरची साडी आणि चुणी काढून तिची छाती मोजायचो. तेव्हा ती बाई माझ्याकडे खाली बघायची. त्या मोठमोठ्या शेतात पिकणारे आंबे पाहतानाही अनेक वेळा मला हुरहुर यायची. हे सगळं बघून मी माझं आयुष्य जगत होतो. एके दिवशी ती बाई माझ्या दुकानात आली जी माझ्यासोबत कबड्डी खेळली, जी आतापर्यंत माझ्यासोबत असे खेळू शकली नाही. त्यात गुलाबी पाकळ्या होत्या. जमीन जड आणि पातळ होती. ती जमिनीत टरबूज ओतत होती. ती माझ्या दुकानात आली. त्याची जमीन पाहून मला अंदाज आला होता की उद्घाटनाची जमीन आहे. तिने एक सुंदर काळा पडदा घातला होता. त्यातून तिचा गोरा रंग लाजाळूपणे बाहेर डोकावत होता. माझ्या दुकानात आलेली ती सर्वात सुंदर वहिनी होती. मी आलो असतो तर मी स्वतः त्याच्याशी बोललो असतो, पण वडील दुकानावर असल्याने न बोलणे शहाणपणाचे समजले. वहिनीला नवीन साडीसाठी ब्लाऊज शिवून घ्यावा लागला. आमच्या दुकानात माप घेणाऱ्या नेहाकडे वडिलांनी तिला माप देण्यासाठी पाठवले. तेव्हा मी मुद्दाम तिथेच बसलो आणि मी मनात विचार करू लागलो की आज नेहा का आली होती. नेहाने वहिनीची पल्लू काढली आणि ती मोजू लागली. मग बहिणीची छाती मोजू लागली. त्यांच्या जमिनीवर इतका मोठा हापूस आंबा पाहून मी तर थक्कच झालो. नेहाने पटकन माप घेतले आणि भाभीला दुरुस्त केले आणि मग मी बोललो, अरे नेहा थांब, तू हे मोजमाप बरोबर घेतले नाही. नेहा म्हणाली, का, काय झाले? मी असेच घेते. मी म्हणालो, नाही, तुम्ही त्यांची मापे थोडी सैल केली आहे. ज्या फॅब्रिकपासून त्यांचे ब्लाऊज बनवले जातात ते काही काळानंतर थोडे सैल होतील. नेहाला कपड्यांबद्दल फारशी माहिती नसल्याने तिने लवकरच होकार दिला आणि मला म्हणाली की तुम्ही सांगा किती घ्यायचे आहे ते. मी इंचाची टेप घेतली आहे. तुम्ही जिथे जाल तिथे घेऊन जाईन. हे ऐकून वहिनीला जरा संकोच वाटला, पण नेहाला जवळच उभी असलेली पाहून त्याने काहीच केले नाही. याआधी वहिनीने स्वतः पडदा काढला. मी माझ्या हाताने पडदा खाली केला. तेव्हा सुदैवाने वडिलांनी नेहाला काही कामानिमित्त बाहेर बोलवले. जी आनंदी झाली आणि वहिनीला भावनेने मोजू लागलो. मला ते माझ्या हाताने करता येत नव्हते म्हणून मी इंचाची टेप थोडी घट्ट केली आणि मोजू लागलो. भाभी लाजेने खाली बघू लागली आणि मी माझ्या डोळ्यांनी भाभीकडे पाहू लागलो. लाजत भाभी म्हणाले, किती दिवस थांबणार? तिचा गोड आवाज ऐकून मला हसू आले आणि मी पटकन तिथे मोजलं आणि म्हणालो, झालं. हे ऐकून वहिनी हसल्या, पण मी तिच्याकडे किती लक्षपूर्वक पाहत आहे हे तिला चांगलंच समजलं. तिचं हसणं बघून मी पण निवांत झालो. थोडेसे का भाभीने काही गोंधळ केला तर नाही ना? वहिनीने हसत हसत विचारले, ब्लाऊज कधी बनवणार? तर मी म्हणालो, तुझा नंबर दे. मग
ती मला फोनवरून कळवेन. मी फक्त माझे नशीब आजमावत होतो. मला माहीत नव्हते की मला तिचा नंबर मिळेल. नंबर दिल्यानंतर भाभीने बाबांना पैसे दिले आणि जाण्यापूर्वी तिने माझ्याकडे बघून एक स्माईल दिली. त्या रात्री मला झोपच येत नव्हती, कारण माझ्या मनात जे काही चाललं होतं ते हसण्याचा अर्थ असू शकतो. भाभीचे हसणे पाहून माझ्या मनात उलटसुलट विचार आले आणि भाभीसोबत कबड्डी खेळण्याचे स्वप्न पाहत झोपी गेलो. त्या दिवसापासून मी माझा जास्तीत जास्त वेळ दुकानात घालवू लागलो, जेणेकरून मी त्यांना पुन्हा भेटू शकेन. मी नेहाला त्या भाभीचे नाव विचारले तर मला कळले की तिचे नाव चंचल आहे. मी मग नेहाला तिच्या कपड्यांबद्दल विचारले आणि नेहा म्हणाली, "हां, हे कालच तयार झाले होते, पण तुझ्या वडिलांनी सांगूनही त्या घ्यायला आल्या नाही." हे ऐकून मला खात्री झाली की स्वतः भाभीलाही मी तिला बोलवून घ्यायचे होते. मी लगेच बाहेर गेलो आणि चंचल भाभीला एकटीला बोलवलं आणि म्हणालो की तुमची ऑर्डर तयार आहे, तुम्ही ती घेण्यासाठी कधी येणार आहात? तर भाभी काही वेळ थांबल्या आणि लाजल्या आवाजात म्हणाल्या की माझ्या पाठीत खूप दुखत आहे, तुम्ही मला मदत करायला येऊ शकता का? मी विचार न करता हो म्हणालो आणि चंचल भाभीने मला तिच्या घरचा पत्ता SMS केला. मी आनंदाने माझ्या बाईकवर बसलो आणि नेहाकडून भाभीचे कपडे घेतले आणि निघालो. भाभीचे घर पाहिल्याबरोबर मला आश्चर्य वाटले, कारण भाभीचे घर हे खूपच मोठे आणि सुंदर होते. मी दारावरची बेल वाजवली तेव्हा एक माणूस बाहेर आला. तो माणूस म्हणाला, "ठीक आहे, मी ऑफिसला निघतोय, काळजी घे." सकाळचे 8 वाजले होते. मला माझ्या वहिनीला भेटायची इतकी घाई झाली होती की मी विचार न करता तिच्या घरी आलो. भाभीने माझ्याकडे प्रेमाने पाहिले आणि मला आत बोलवले. मी आत गेल्यावर भाभी माझ्या समोरून चालत स्वयंपाकघरात गेल्या आणि म्हणाल्या, "चहा घेणार का?" मी लाजूनच नकार दिला. तर भाभी म्हणाली, "तुला आता लाज का वाटत आहे? मोजमाप घेताना तुम्ही मोठा माणूस झाला आहात का?" मी निर्लज्जपणे म्हणालो, "भाभी, काय हवे आहे ते मला समजले, म्हणून तुझी सुंदर जमीन पाहून मी स्वतः मोहित झालो." चंचल भाभी हसत, "मग आता का थांबला आहेस?" हे ऐकून मी आश्चर्याने म्हणालो, "तुला काय म्हणायचं आहे चंचल भाभी? पडदे हटवताना जे काही विचार करत आहेस." मी एक घोट पाणी पियालो आणि विचार केला, तिचा नवरा तर नुकताच ऑफिसला निघाला आहे असे दिसते. असे करणे योग्य ठरेल का? मग भाभी म्हणाले की तुझी इच्छा असेल तर तू फक्त पाणी पिऊन जा. तिचा मृदू आवाज आणि पिशवीत लपलेले शेतातील आंबे आणि सुंदर जमीन पाहून मला वाटले की आज मी खेळलो नाही तर कदाचित पुन्हा कधीच कबड्डी खेळू शकणार नाही. पाण्याचा ग्लास ठेवत मी भाभीकडे गेलो आणि तिच्या जमिनीवर हात ठेवून तिला माझ्याकडे ओढले आणि तिच्या गुलाबी पाकळ्यांना स्पर्श करू लागलो. पहिल्यांदाच मला माझ्या पाकळ्यांसोबत कोणाची तरी पाकळी जाणवली आणि त्या भावनेत बुडू लागलो. वहिनीही हळूहळू नशा चढत होती. माझ्या मनात माझ्या वहिनीसोबत कबड्डी खेळण्याची इच्छा होती. मी वहिनीच्या शेतातून आणलेली टरबूज हातात धरून त्यांच्या पाकळ्यांना हात लावत होतो. मग त्यांना तिला तिची बॅग खाली ठेवण्यास सांगितले. तिने केले आणि म्हणाली, "तुला पाहिजे तितके खेळ." मग वहिनी पण जोरजोरात श्वास घेऊ लागली. वहिनीने हलकी केशरी पिशवी ठेवली होती. मी माझ्या वहिनीच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणालो, "काय?" माझे बोलणे पूर्ण होण्याआधीच भाभीने हो म्हटले आणि मी तिच्या बॅगवरून तिच्या बॅगकडे पाहू लागलो. मग मी पाहिलं की त्यांच्याजवळ एक 2 वर्षाचा लहान मुलगा देखील आहे, जो खूपच रडत होता आणि तो झोपलासुद्धा होता. वहिनीने त्याला वरच्या रूममधून खाली शिफ्ट केलं आणि त्याला झोपवून टाकलं आणि ती नंतर परत आली. मग आमच्या कबड्डी खेळायला सुरुवात झाली. भाभीसोबत कबड्डी खेळण्यात खूप वेगळीच मजा येत होती. मग तुम्हाला सुद्धा अशा विविध स्टोरी पाहायला आवडतात का? तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.